वार्ड क्रमांक 12 मध्ये आम्ही निवडणुकीच्या दरम्यान नाली, रस्ते, रोड जी गेल्या 5 वर्षाची वार्डामध्ये दुर्दशा झालेली आहे. 8 वर्षापासून दुर्दशा झालेली आहे वार्डामध्ये. ते दुर्दशा आम्ही डोर टू डोर जाऊन बघितलेले. जवळपास 3 ते 4 महिने झाला आम्ही डोर टू डोर फिरत आहोत. त्यामुळे आम्हाला वार्डात असे लक्षात आले की बरेच ठिकाणी नगरसेवकच पोहोचलेले नाहीत, नगरसेवकाची ओळखच नाही. आम्ही बरेच ठिकाणी नाली असेल, रस्ता असेल, स्ट्रीट लाईट असेल अथवा संध्याकाळी फिरताना महिलांची सुरक्षा असेल, त्या गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत. त्या गोष्टी आमचं विजन म्हणून घेणार आहोत. नाली, रस्ते, रोड, लाईट, महिला सुरक्षा यासारख्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि हे येणाऱ्या 5 वर्षात काम करणार आहोत. काय मुद्दे असणार आहेत या प्रभागातील, काय मुद्दे प्रभाग 12 मध्ये आम्ही गेले 2 महिने फिरत असताना गेल्या वेळेच्या जे कोणी नगरसेवक होते त्या नगरसेवकाचं वार्डामध्ये प्रचंड असं दुर्लक्ष झालेलं आहे. गेली 5 वर्ष झालं आम्ही फिरत असताना लोक आम्हाला सांगत आहे की गेली 5 वर्ष झालं कुठल्याही नगरसेवकाची आमच्या प्रभागात किंवा आमच्या गल्लीमध्ये भेट झालेली नाही. आणि त्यामुळं स्वच्छता असेल, पाणी असेल, लाईट असेल, या मूलभूत ज्या गरजा आहेत जनतेच्या, त्या जनतेच्या मूलभूत गरजाकडे या गेल्या पाठीमागे जे नगरसेवक होते त्याला पूर्ण असं दुर्लक्ष केलेलं आहे. भूप्रस्थ शहरातील आपल्या प्रभागातील 12 मध्ये भूप्रस्थ आहे रस्ता. अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. यशस्वी काळात तर विचारायची सोय आहे. स्वच्छता असेल, स्वच्छ पाणी असेल, यासाठी आपलं काय होईल? या ठिकाणी आदरणीय खासदार डॉक्टर काळगे साहेब, तर शहराचे आमदार आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या मूलभूत गरजा ज्या आहेत, रस्ते असतील, स्वच्छता असेल, या ठिकाणी काळगे साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निधी आम्ही आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तसेच शहराचे आमदार आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाचा निधी या ठिकाणी खेचून येण्याचं आम्ही या ठिकाणी काम करू आणि राहिलेले जे काम आहेत या ठिकाणी पूर्ण या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. या खरं तर हा रस्ता मुळात अडवणूक केलेला रस्ता आहे. या रस्त्याला बजेट आलं होतं तर शिवाजी चौकापर्यंत हा रस्ता कंप्लीट झालेला आहे. हा रस्ता विलासराव देशमुख आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नावानं असल्यामुळे या रस्त्याचं बजेट या भारतीय जनता पार्टी शासनाने या ठिकाणी अडवलेलं आहे. त्यामुळं या रस्त्याची अशी दुर्दशा झाली आणि त्या दुर्दशेला कारणीभूत भाजपचे लोक आहेत. काय विजन असणार आपल्या येणाऱ्या काळामध्ये? येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रथम ह्या रस्त्याला प्राधान्य देऊ. हा रस्ता खड्डेमुक्त करू, नवीन रस्ता बनवू आणि राहिलेले जे प्रभागातले रस्ते ते पण आम्ही अमित भैयाच्या माध्यमातून निधी आणून पूर्ण करण्याचं काम करू. मला बरेच प्रश्न डोर टू डोर गेल्यानंतर रस्त्याचा प्रश्न आला, रस्त्याचा प्रश्न आला, नालीचा प्रश्न आला, कचऱ्याचा प्रश्न आला, लाईटीचा प्रश्न आला. खूप जणांच्या तक्रारी आहेत. वार्ड 12 मध्ये रोड नाही, रस्ता नाही, कचरा नाही. त्यातून आल्यानंतर आम्ही 4ही उमेदवार एकजुटीने, एका विचाराने, एका मनाने हे कामाला आम्ही सुरुवात करू. आमचा विजय निश्चित आहे. प्रभागातील महिला हो, करणार आहोत. महिला सुरक्षित, मुलांसाठी महिला सुरक्षितता यासाठी प्राधान्य देऊ. नमस्ते, अस्सलाम वालेकुम. मैं कांग्रेस को लड़ेंगे और लोगों सब माँ बहनें के साथ हैं और गुजारिश है कि सब मिलकर काम करेंगे और चारों मिलकर भी उम्मीदवार मिलकर पूरे वार्ड को हम अच्छे से अच्छा बनाएंगे. लोगों का बहुत कहना है कि रास्ते, नाली, कचरा वगैरह की ये सब हम समस्याओं को ठीक करेंगे और ज़्यादातर औरतों के लिए भी हम काम करेंगे और औरतों के लिए CCTV कैमरा भी बिठाएंगे पूरे वार्ड में. यही गुजारिश है कि सब मिलकर हम कांग्रेस का काम करेंगे और सबसे गुजारिश है कि हमें इस बारी को कांग्रेस को ही लाना है और पूरे चारों उम्मीदवार मिलकर काम करेंगे. कांग्रेस